गुड मॉर्निंग सकिनो। तर आज आहे आमचा तिसरा दिवस स्वित्झर्लंडमधला आणि आम्ही जात आहोत माउंट तितलिसला। तर सकाळी नाश्त्यासाठी पोहे केले होते आणि डब्यामध्ये मी टोमॅटो राईस बनवून घेतलेला आहे। तर आता आम्ही जात आहोत बस स्टॉपला आणि तिथून आम्ही जाणार आहोत ट्रेनने। तर माउंट तितलिसला जायचं असेल तर तुम्हाला एंजलबर्ग इथे जावं लागतं। तर आम्ही लुझनवरून एंजलबर्गला ट्रेनने जात आहोत आणि इथं जाण्यासाठी आम्हाला एक 45 मिनिट्स लागले। आणि इथे जाण्यासाठी जे ट्रेन आहेत ते खूप म्हणजे त्याचे विंडोज मोठे मोठे आहेत, एकदम सिनेमॅटिक असे व्ह्यूज आहेत, त्यामुळे तुम्ही बाहेरचं जे काही सुंदर नेचर आहे ते तुम्ही अनुभवू शकता, बघू शकता। तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत एंजलबर्ग स्टेशनला आणि इथून आम्ही बस पकडून जाणार आहोत जे माउंट तितलिसचं स्टेशन आहे, रोपवे स्टेशन, तिथून आम्हाला रोपवे पकडायचं आहे आणि इथे 300 नंबरची बस जी आहे ते तुम्हाला माउंट तितलिसला घेऊन जाते, आय मीन स्टेशनजवळ। हो, आता जे आम्ही ट्रेननं ट्रॅव्हल करून आलेलो आहोत ते स्विस पासमध्येच इन्क्लुडेड आहे आणि आता जे आम्ही रोपवेनं जाणार आहोत आणि वरती गेल्यानंतर आईस फ्लायर वगैरे जे ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड आहेत त्याला तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं। तर आता आम्ही इथं तिकीट घेत आहोत। तर इथे बारकोडचं तिकीट चालतं। तुम्ही लुझन झुरिकमध्ये जर तिकीट घेतला तर तिथं तुम्हाला बारकोड मिळत नाही आणि पुन्हा तुम्हाला इथं लाईन लावून ते चेंज करून घ्यावं लागतं, त्यामुळे तुम्ही इथं येऊनच तिकीट घेतलेलं उत्तम। इथे पर पर्सन तिकीट 96 फ्रान्स आहे आणि जर तुमच्याकडे स्विस पास असेल तर त्याच्या अर्ध म्हणजेच 48 फ्रान्स होतं। तर फायनली आम्ही केबल कारजवळ आलेलो आहोत आणि इथं तुम्ही बघू शकता प्रत्येक केबल कारवरती प्रत्येक कंट्रीचा फ्लॅग त्यांनी लावलेला आहे। तर आम्ही खरंच खूप एक्सायटेड आहोत आणि पहिल्यांदा आम्ही जात आहोत केबल कारमध्ये आणि आता इथून 2000 मीटरवरती तिथंपर्यंत आम्ही केबल कारने जाणार आहोत आणि तिथून पुढे रोटेटिंग केबल कारने जाणार आहोत। आत्ता आम्ही 2428 मीटरवरती रोटेटिंग कारच्या केबल कारच्या स्टँडवर आलेलो आहोत। तर आता जस्ट एक रोटेटिंग केबल कार गेलेली आहे वरती आणि आता आम्ही वेट करत आहोत दुसऱ्या आमच्या केबल कारसाठी। तर आता आलेली आहे। तर ह्या रोटेटिंग केबल कारचं काय वैशिष्ट्य आहे म्हणजे हे 360 डिग्रीमध्ये फिरतं आणि पूर्ण माउंट तितलिसच्या टॉपवरती जाईपर्यंत एक राऊंड घालतं आणि तुम्हाला फक्त यामध्ये उभं राहायचं आहे आणि सराउंडिंगचं जे काही तुम्हाला ते ग्लेशियर्स आहेत ते तुम्हाला अनुभवायचं आहे, बघायचं आहे। तर सर्वजण किती एक्सायटेड आहे तुम्ही बघू शकता, खरंच खूप म्हणजे खूप भारी एक्सपिरियन्स होता हा। तर इथं आल्यावरती तुम्हाला 5 लेवल दिसतात। तर पहिल्या स्टेजला जे आहे ते राऊंड ट्रिप टू ग्लेशियर केव आहे, जसंच तिथलीच क्लिफ वॉक आहे। तर दुसऱ्या लेवलला आहे रेस्टॉरंट्स, पुन्हा फर्स्ट एड आहे आणि टॉयलेट्स वगैरे। थर्ड लेवलला आईस्क्रीम बार आणि चॉकलेट शॉप्स आहे। फोर्थ लेवलला फोटो स्टुडिओ आहे, पॅनोरमा लॉन्च आहे। फिफ्थ लेवलला एक्झिट आहे, क्लिफ वॉक तसंच आईस फ्लायचं आणि तसंच वॉच शॉपसुद्धा आहे। तर फायनली आम्ही ग्लेशियर केवमध्ये जात आहोत जे माउंट तितलिसचं सर्वात महत्त्वाचं अट्रॅक्शन आहे। तर ही पूर्ण बर्फापासून बनवलेली गुफा आहे आणि ही ॲक्टिव्हिटी फ्री आहे। तसंच ह्यामध्ये
जे छोटे छोटे टॉयज ठेवलेले आहेत आणि त्याच्या सराउंडिंग पूर्ण बर्फ आहे आणि लाइटिंग्स वगैरे सोडलेलं आहे. खरंच खूप छान होतं हे बघण्यासाठी, एक वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि हे अट्रॅक्शन का आहे महत्त्वाचं हे आत गेल्यावर कळालं, हे सर्व पाहिल्यावर. तर ग्लॅशियर केव्हचं एक्झिट झाल्यानंतर तुम्हाला समोरच क्लिफ वॉक आणि आईस फ्लायरचं बोर्ड दिसतं. तर आता आम्ही जात आहोत आईस फ्लायरकडे. तर क्लिफ वॉक केल्यानंतर तुम्ही आईस फ्लायरकडे जाऊ शकता. तर क्लिफ वॉक हे ॲक्टिव्हिटी फ्री होती, पण आईस फ्लायरला तुम्हाला तिकीट पे करावं लागतं. 12 फ्रान्स तुम्हाला तिकीट आहे. तर तुम्ही हे खालीसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही इथे येऊनसुद्धा घेऊ शकता. तर हे पूर्णपणे ओपन आहे आणि खूप मस्त एक्सपिरियन्स आहे ह्याचा. तर आईस फ्लायरमध्ये 5 सीट्स आहेत, तुम्ही 5 जणसुद्धा बसू शकता किंवा एकटेसुद्धा जाऊ शकता. तर चला आता आम्ही जात आहोत. तर आईस फ्लायरनं तुम्ही खाली आल्यानंतर स्नो पार्क आहे आणि तिथे तुम्ही वेगवेगळे गेम खेळू शकता. खूप फन ॲक्टिव्हिटी आहे आणि ते ॲक्च्युली फ्री आहे, पण तिथे येण्यासाठी तुम्हाला आईस फ्लायरला पे करावं लागतं 12 फ्रान्स. तर तिथं ट्यूब्स वगैरे ठेवलेले आहेत आणि त्यावरून तुम्ही खाली घसरून येऊ शकता, आय मीन स्लेजिंग करू शकता. तसंच एस्केलेटरवरून तुम्ही पुन्हा वरती जाऊ शकता. तर ही ॲक्टिव्हिटी खूप फन ॲक्टिव्हिटी आहे. पण आम्ही जेव्हा गेलो तळायला काही कारणामुळे ते बंद होतं, एस्केलेटर बंद होतं, त्यामुळे आम्ही ते खेळू शकलो नाहीत. तर आम्ही इथंच एन्जॉय करत आहे, मी, अनिशा आणि आनंद. लेवलवरती पॅनोरमा लॉन्च आहे, तसंच फोटो स्टुडिओ आहे आणि शॉप्स आहेत तुम्हाला जर काही शॉपिंग करायचं असेल तर. तर याप्रमाणे स्वित्झर्लंडमधला जो पोशाख आहे तो घालून तुम्ही तिथं फोटोसुद्धा काढू शकता. त्यानंतर तिथून एक्झिट झाल्यानंतर तुम्हाला बाहेर बघा कोण भेटतं आहे आता. तर हो, शाहरुख आणि काजल. तर खूप फेमस झालेलं आहे स्वित्झर्लंड DDLG मूवीमुळं आणि खूप इंडियन्स इथं येतात ते बघण्यासाठी. तर इथं त्यांचं पोस्टर लावलेलं आहे आणि सर्वजण इथं कोणीही आलं असेल तरी ते इथं फोटो काढतातच. तर हा होता आमचा खूप भारी असा अनुभव माउंट तितलीसचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी.